आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये भेटते बघा तशी अशी छान अशी क्रिस्पी कुरकुरीत आणि मस्त खमंग अशी आलू टिक्की बनवून दाखवणार आहे। फक्त 2 बटाट्याचा वापर करून आपण खूप छान अशी ही आलू टिक्की बनवून दाखवते तुम्हाला। आवडले तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। तर चला बघूया लागणारं साहित्य आणि बनवायची कृती। इकडे बघू शकता इतकी छान अशी आलू टिक्की बनवलेली आहे। खूप भारी लागते, स्नॅक्स म्हणून तुम्ही ह्याला कधीसुद्धा बनवून खाऊ शकता आणि लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे टिफिनला देऊ शकता। तिकडे बघू शकता इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे कच्चे घेतलेले आहेत आणि ह्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे, सोलून घ्यायचं आहे पहिलं। त्यानंतर मी इथे घेतलं आहे तांदळाचं पीठ किंवा तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता। याने काय होतं मस्त स्टफिंग पॅक राहते। त्यानंतर कोथिंबीर घेतली, अर्धा लिंबू घेतलं आहे आणि त्यानंतर इथे मी अद्रक लसूण थोडंसं कुटून घेतलेलं आहे, 1-2 मिरच्या कट करून घेतल्या बस। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही। आता आपल्याला हे बटाटे जे आहेत ना ते किसून घ्यायचे एका किसणीने। हे बघा असं मी बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत। सॉरी, मी हे बटाटे आहेत ना शिजून घेतलेले आहेत, मी तुम्हाला सांगायला चुकले। हे शिजून घेतलेले बटाटे आहेत, म्हणजे कच्चे बटाटे नाही वापरायचे आपल्याला। आणि आता याच्यामध्ये आपण टाकायचे कोथिंबीर, बारीक चिरलेले कोथिंबीर टाकायची। त्यानंतर आपण इथे टाकायची हे 2 हिरव्या मिरच्या टाकायच्यात। इकडं हवं तर तुम्ही रेड चिली फ्लेक्स भेटतो बघा, लाल मिरचीचा कूट, ते सुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथं थोडीशी अद्रक लसूणची थोडीशी कूट टाकायची, जास्त नाही टाकायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर इथं धना पावडर टाकून घ्यायची। हे बघा मी इथं थोडीशी धना पावडर टाकून घेते। त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला हे सगळं टाकून घ्यायचं। म्हणजे आपले डेली रुटीनचे मसाले जे आहेत ना ते शिजलेल्या बटाट्यामध्ये असं कुस करून मग टाकून घ्यायचे। खूप सोपी प्रोसेस आहे आलू टिक्की बनवायची, खूप छान लागते। आपण पाणीपुरी वगैरे खातो बघा, तिकडे आलू टिक्की ही बघायला भेटते नेहमी। थोडासा लाल मसाला मी इथे वापरला आहे, कारण मिरची वापरलेली अगोदर। लाल मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथं मिरचीचा कूट टाकू शकता आणि चटपटीत स्वाद येण्यासाठी आपण इथं चाट मसाला टाकायचा, आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रससुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। तर मी इथं चाट मसाला टाकला आहे, प्लस मी याच्यामध्ये थोडासा लिंबू रससुद्धा टाकते। म्हणजे छानपैकी असा आंबट चटपटीत असा स्वाद येतो आपल्या आलू टिक्कीला। आलू टिक्की बनवायची प्रोसेस आहे सेम टू सेम, अशीच बनवा तुम्ही। त्यानंतर आपण ह्याला तांदळाचं पीठ टाकायचं अर्ध्या वाटीच्या अंदाजाने किंवा लागण तसं आपण इथे वापरायचं। इकडे तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकू शकता। आणि तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवरने काय होतं हे सगळा बॅटर ना एकजीव होऊन जातो आणि दुसरी गोष्ट पॅक होऊन जातो मस्तपैकी, क्रिस्पीपणा ह्याच्यामध्ये येतो आणि खायलासुद्धा मस्त वाटतं। तर हे बघू शकता छान याचा एक डो तयार करून घ्यायचा असा। आणि याचा डो तयार झाला की मग आपण याची छान अशा आलू टिक्की म्हणजे मस्त याचे वडे पाडून घ्यायचे आहेत। आता तुम्ही आवडीनुसार लहान मोठे साईज तुम्ही करू शकता याचे, तुम्हाला जसे म्हणजे आवडत असेल तसे लहान मोठी करू शकता। थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून काय होतं मग पीठ चिटकत नाही हाताला। हे बघा असं सहजपणे मस्त व्यवस्थित असे हे आलू टिक्की अशा बनवून घ्यायच्या। बघितलं तुम्ही किती सोपी प्रोसेस आहे बनवायची, अगदी सहज बनवली जाते। तुम्ही कधीही सुद्धा याला सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा स्नॅक्स टाईमला तुम्ही चहासोबत ह्याला बनवून खाऊ शकता किंवा टिफिनला सुद्धा तुम्ही असं बनवून नेऊ शकता। इतकं भारी लागतात याच्यामध्ये तुम्ही ना चीजसुद्धा वापरू शकता, जर आवडत असेल खायला तर तुम्ही टाकू शकता किंवा याच्यामध्ये आवश्यकता नाही चीज वगैरेची। हे बघा छान अशा मस्त अशा आलू टिक्की आपण बोलतो ह्याला, हे असे शेप द्यायचं आवडीनुसार तुम्ही इथे देऊ शकता। पातळ नाही बनवायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं। आणि इतक्या साऱ्या बनवून घेतलेल्या आहेत छानपैकी अशा। आता आपण ह्याला मंद आचेवर चांगलं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे। तर अशा छान अशा बनवून घेतलेल्या आहेत। तर चला आपण याला मस्त फ्राय करून घेऊया। तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल पण आपल्याला काही इकडे जास्त वापरायचं नाही, कारण खूप कमी तेलामध्ये आलू टिक्की फ्राय होऊन जातात। हे बघा थोडंसं तेल टाकायचं, जास्त टाकायचं नाही। हे सुद्धा खूप जास्त पडलं आहे, पण हे तेल इतकं नसतं, इतकं नाही वापरायचं, थोडंच वापरायचं तेल। हे बघा तेल थोडंसं तापलं की मग आपण ह्याच्यामध्ये हे सगळे आपली जी आलू टिक्की आहे ना ती सगळी याच्यामध्ये एक एक करून टाकून द्यायची आहे। थोडंसं तेल तापून झालेलं आहे, आता मी एक एक करून याच्यामध्ये हे सेट करते। हलक्या हाताने उचलायचं आणि तेलाचं टेम्परेचर थोडंसं नॉर्मल असतानाच हे याच्यामध्ये असं एक एक करून
असं टाकून द्यायचं, साईडने टाकायचं, नंतर मधोमध्ये एक टाकून द्यायचं. हे मी सर्व याच्यामध्ये व्यवस्थित सेट केलेलं आहे. आता छान ह्याच्या मस्त गोल्डन ब्राऊन रेड हे रंग येईपर्यंत, क्रिस्पीपणा ह्याच्यामध्ये छान असं तयार होईपर्यंत याला मंद आचेवर ठेवून द्यायचं. चांगला वेळ द्यायचा, 1 मिनटं 2 मिनटं याला वेळ द्या आणि कडक होईपर्यंत त्याला फ्राय करा. हलक्या हाताने असं अलटीपलटी करून घ्यायचं अधोमध्ये. हे बघा, अशा हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने याला असं चेक करत राहायचं. रंग बघा, तुम्ही रंग बघू शकता, याचा रंग तयार होत आहे. ब्राऊन स्पॉट तयार झालेत यायला, इकडे बघू शकता. याच्यामधला क्रिस्पीपणा इतका भारी लागतो आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लवकर हे तयार होतात, काही वेळ लागत नाही. फक्त आणि फक्त आपल्याला बटाटे हवेत शिजवलेले बस, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच लागत नाही. डेली मसाले तर आपले असतातच रोज, म्हणजे तुम्ही हा स्नॅक्स ना कधीही बनवून खाऊ शकता. आणि लहान मुलांना जर स्नॅक्स खाण्याचं काही हट्ट करत असतील तर अशा वेळेस ना तुम्ही हे नक्की बनवून द्या. केचपसोबत खूप भारी लागते आणि वरून चांगली पण आहे, हेल्दीसुद्धा आहे. असं हलक्या हाताने मंद आचेवर हे असं फ्राय करत राहायचं जोपर्यंत त्याला छान असा रेड ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत. म्हणजे कसं आतपर्यंत बटाटे जे आहेत ना ते छान फ्राय पण होतात. नाही तर काय होतं, वरच्या वर जर लाल लाल रंग आला आणि लगेच काढलं तर मग काय अर्थ नाही. त्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं. इकडे बघू शकता, असं छान रंग येईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. असा रंग येऊन द्यायचा आणि मग ह्याला असं व्यवस्थित काढून घ्यायचं भाजल्याच्या नंतर. जितकं तुम्ही याला चांगलं भाजता, जितका याच्यामधला क्रिस्पीपणा तयार होईल ना तितका भारी लागतात. आता मी एक एक करून काढून घेते. जे झाल्यात ना इकडच्या ह्या काढून घेते, कारण ह्या खूपच फ्राय झालेल्या आहेत म्हणून ह्या ठेवत नाही. आता मी तेलामध्ये काढून घेते. हे बघा, असे छान रंग येईपर्यंत ह्याला फ्राय करायचे. आता ही एक काढून घेतली, ह्या 2 सुद्धा काढून घेते. हे बघा, हलक्या हाताने एक्स्ट्रा ऑइल याचं काढून घ्यायचं. हे असं काढून घ्यायचं. सगळं आता मी काढून घेतलेलं आहेत आणि ह्या उरलेल्या सुद्धा बघा तुम्ही छान अशा फ्राय झालेल्या आहेत. मस्त रंग तयार झालेला आहे आणि इतका रंग येऊपर्यंत याला फ्राय करायचं आहे, जेणेकरून काय होतं, चवदारपणा खूप लागतो आणि दुसरी गोष्ट मस्त क्रिस्पीपणासुद्धा याच्यामध्ये भरपूर वेळ राहतो. आता चला आपण ह्याला घेऊया थंड करून आणि सर्व करूया मस्त गरमागरम. हे बघा, एका प्लेटमध्ये मी सेट केलेले आहेत. हे बघू शकता, थंड झालेले आहेत. ही आपली आलू टिक्की तयार झालेली आहेत. अगदी 5 मिनिटाच्या आतच ही आलू टिक्की आपण तयार केलेली आहे. खूप कमी वेळात होणारा हा स्नॅक्स आहे. कधीही तुम्ही बनवून खाऊ शकता, टिफिनलासुद्धा नेऊ शकता. इकडे बघू शकता, एकीकडे मी दही घेतली थंड आणि एकीकडे घेतली केचप. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता किंवा अशी साधी सिंपलसुद्धा तुम्ही याला अशी खाऊ शकता. इतकी भारी लागते. याचा क्रिस्पीपणा बघू शकता, इतकी छान रंग आला याला. वरून बघायचा, रंग इतका भारी चढला आहे. असा रंग येईपर्यंत याला फ्राय करायचा. म्हणजे कसं, वरून क्रिस्पीपणा आणि आतून बटाट्याचा जो नरम सॉफ्टपणा, प्लस आपण याच्यामध्ये भरपूर असे मसाले टाकलेत, चटपटीत स्वाद येतो याला खाता वेळेस. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला आलू टिक्की जर खायची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे, काही वेळ लागत नाही, काही साहित्य जास्त लागत नाही आणि चटकीपटी तुम्ही घरच्या घरी आलू टिक्की बनवून खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हे इकडे बघू शकता, आता मी घेणार आहे खाऊन. तुम्ही पण या सगळे खायला आणि असं एकदा नक्की ट्राय करा. आलू टिक्की तुम्ही सर्वजण आवडीने खाता, इतकी छान लागते. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.